आज आपण बघणार आहोत गणपती. गणपतीच्या तोरणासाठी लागणारा हा गणपती कसा बनवायचा तो मी तुम्हाला दाखवतेच. पहिल्या 7 चैन घ्यायच्या, त्या जोडून 3 साखळ्या घ्यायच्या आणि 10 खांब विणायचे. 10 खांब विणून वरती त्या गॅपमध्ये 3 ह्या साखळीचा 1 खांब आणि हे 2 असे 3 खांब घ्यायचे. ह्या राऊंड प्रत्येक ह्याच्यामध्ये 3-3 खांब घ्यायचे. मध्ये घ्यायचे 2 खांबांच्या मधल्या गॅपमध्ये घ्यायचे 3-3 खांब. असे आपले टोटल 27 खांब झाले पाहिजे. प्रत्येक गॅपमध्ये 1-1 3-3 खांब घेऊन हा राऊंड असाच करायचा. हे माझे 27 खांब झाले. हे तिसऱ्या चैनवर जॉईन करायचं. जॉईन करून घ्यायचं. 3 चैन घ्यायचे, 1 2 3. तिथेच 1 खांब घ्यायचा. ह्या राऊंडला आपल्याला प्रत्येक खांबाच्या मध्ये 2-2 खांब घ्यायचे. 30 खांब होईपर्यंत 2-2 खांब घ्यायचे. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला 30 खांब करायचे. विणून घ्या हे 30 खांब होईपर्यंत. आपले 30 खांब झालेले आहेत. सॉरी, माझे जरा जास्त झाले. 30 खांब झाल्यावर परत फिरायचं. 3 चैन विणायच्या. 3 चैन घेऊन इथे न घेता इथे प्रत्येक आता चैनवर खांब घ्यायचे असे 10. आपला हा गणपती बाप्पाचा कान होईल. 4 5 6 7 8 9 10. इथे झाल्यावर 1 चैन घेऊन कट करायचा धागा आणि लगेच धागा ॲड करून घ्यायचा. लगेच धागा ॲड करून घ्यायचा. हा झाला एक कान. आता दुसरा कान करूया. इथे ह्या चैनमध्ये जोडून घ्यायचं आणि परत ह्या कानाप्रमाणेच प्रत्येक चैनवर 1-1 खांब टाकायचा. खांबावर खांब टाकायचा 1-1. हे झाले आपले गणपती बाप्पाचे दोन्ही कान. आता मुकुट बनवायचा. इकडून 1 खांब सोडून ह्या खांबावर धागा जॉईन करून घ्यायचा आणि चैन घ्यायची 2 3 4 5. मुके खांब घ्यायचे 6 आणि 7 मुके खांब घ्यायचे. इकडून 1 चैन सोडायची, इकडून 1 खांब सोडायचा, इकडून 1 खांब सोडायचा आणि बरोबर सेंटरला आपले 7 खांब येतील. परत फिरताना 1 चैन घ्यायची आणि ह्या खांबामध्ये न टाकता पुढच्या खांबात टाकायचा. अशी 1 मुका खांब येईपर्यंत
विणत राहायचं. झाला की एक साखळी घेऊन धागा कट करून टाकायचा. आपला झाला आहे गणपतीचा मुकुट पूर्ण. हे 2 कान, हा एक मुकुट. आता आपल्याला बनवायची गणपती बाप्पाची सोंड. तर सोंड कशी बनवायची? हा मधला होल आहे तिथे बरोबर अशी सुई टाकून काढायची. इथे जॉईन करून घ्यायचं. तीन साखळ्या घ्यायच्या. 1 2 3. पुढच्या खांबात, हा एक खांब सोडून पुढच्या खांबामध्ये त्या गोलमध्येच आपल्याला त्या गोलच्या भोवतीच विणायचं. 2 3 4 5 6. बरोबर यायला पाहिजे त्या खांबात. 6 7 8 9 बरोबर आपले 10 खांब येतील. इथे तिसऱ्या चेनवर जॉईन करून घ्यायचं. आता हा राऊंड नीट बघा, कारण इथून पुढचे राऊंड सेम तसेच करायचे. जॉईन करून घ्यायचं. 3 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3. 3 साखळ्या घेऊन पुढच्या खांब आपल्याला आता हे खांब कमी करायचे. एक खांब घ्यायचा, पूर्ण नाही काढायचा. परत एक हे घ्यायचा, धागा घ्यायचा, सुईवर अर्धा काढायचा, परत हा मग पूर्ण काढायचा. आणि नेक्स्ट ह्याच्यापासून पूर्ण तसंच करायचं. आता आपल्याला हे कमी करत जायचे खांब, निमुळता आकार आला पाहिजे, कमी करत जायचे. हा पूर्ण तसेच आपल्याला 7 राऊंड करायचे. पहिल्या ह्याला कमी करायचं, पुढच्या खांबामध्ये परत जसे आहेत तसेच खांब टाकायचे. हे 7 राऊंड करायचे पूर्ण. इथे जॉईन करून घ्यायचा आणि मग परत 3 साखळ्या, 6 राऊंड असे करायचे आणि 7व्या ह्याला पूर्ण साखळ्यांमध्ये जॉईन करायचं. ते कसं, प्रत्येक ह्याच्यातून खांब घ्यायचा, पण तो पूर्ण नाही काढायचा. घ्यायचा, पूर्ण नाही काढायचा. घ्यायचा, पूर्ण नाही काढायचा. करायचं. आणि हे सगळे एकदम काढायचे आणि जॉईन करायचं. मग खांब घ्यायचा आणि 1 2 तिसऱ्या राऊंडच्या शेवटी हे असं जॉईन करून घ्यायची सोंड. झाला आपला गणपती बाप्पा रेडी. धागा कट करून घ्या.
रेडी. आता आपण पानं जॉईन करायला बघूया. एक पान घ्यायचं, उलटी सरळ बाजू बघायची, सरळ बाजूकडून एक खांब सोडून तिथे धागा जॉईन करून घ्यायचा. आपल्याला ऑरेंज कलरने जॉईन करायचा. प्रत्येक खांबाच्या वरती एक एक मुका खांब घ्यायचा असा, आणि 5 जिथं खांब येतात तिथं 5 मुके खांब घ्यायचे, आणि फक्त सुरुवातीच्या आणि शेवटच्या पानाचे 3 जिथे येतात त्याच्यावर 3 खांब घ्यायचे. फक्त सुरुवातीच्या आणि शेवटच्या, आणि इथे 5च्या मधल्या ह्याच्यात 5 खांब घ्यायचे. तसंच इथपर्यंत एक एक खांब घेऊन जॉईन करायचं. मग जॉईन करायचं दाखवते. इथपर्यंत खांब विणून घ्या. इथे 5वर 5, इथे एक खांब घेऊन थांबायचं. 3 खांब जिथे येतात तिथे दुसऱ्या खांबावर येईपर्यंत मुके खांब विणून घ्यायचे. इथपर्यंत घ्यायचं जोडून एक एक खांब विणून घ्यायचे. आता आपल्याला पानाला पान जॉईन करायचं. तर ते कसं बघा, इथे एक खांब, तिसऱ्यातला मधल्या खांबावर एक खांब टाकलाय आपण मुका, त्याच्यात एक अर्धा मुक्का खांब टाकायचा, आणि हे पान घ्यायचं. ह्याच्या पण तिसऱ्याच्या मधल्या ह्याच्यात एक खांब विणायचा आपल्याला, पूर्ण खांब. हे बघा असं. परत नेक्स्ट टाइम दुसऱ्या ह्याच्यात अर्धा मुक्का खांब इकडे खांब विणायचा आहे पूर्ण. परत इकडे अर्धा मुक्का खांब इकडे ह्या ह्याच्यात घेऊन पूर्ण एक खांब विणायचा. इकडे अर्धा खांब, हे पूर्ण. अशा प्रकारे 5ही पाने जॉईन करून घ्यायची. अर्धा मुक्का खांब, पूर्ण खांब, परत अर्धा मुक्का खांब, इथे पूर्ण खांब, परत एक अर्धा मुक्का खांब, असं जॉईन करून घ्यायचं. आता रिटर्न फिरायचं, चेन घालायची, एक चेन घ्यायची आणि स्लिप स्टिच घालायचं. आपल्याला नुसती खांब हे सुई टाकायची, ह्यातून काढायची, सुई टाकायची, स्लिप स्टिच घालायच्या ह्याला. चेन घ्यायची, पान सरळ करायचं, आणि इथं आपण एक घेतलं होतं 3च्या मधल्या ह्याच्यात, तिथे एक मुक्का खांब घेऊन झालं आपलं पान जॉईन. आता पुन्हा हे तसंच विणायचं. हे अशी जॉईंट होतात पानं. अशी 5 पानं जॉईन करून घ्यायची. मी 5 पानं जॉईन करून घेतलेत. आता इथपर्यंत. मग पुढच्या ह्याच्यात मी पट्टी कशी विणायची वरची, पट्टी नाही दाखवू शकत. पट्टीला ही पानं कशी जॉईन करायची त्याच्यासाठी एक पट्टी विणून घ्यायची. ती पट्टी
आणि पट्टीला पान कसं जॉईन करायचं ते पुढच्या भागात दाखवेल. धन्यवाद. माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर आणि लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.